कारवार काळी नदीवरील ब्रिज मध्यरात्री कोसळला। कारवार येथील काळी नदीवरील कारवार गोवा मार्गावरील संपर्क ब्रिज मंगळवार मध्यरात्री 12:50 अचानक कोसळला। तर यावेळी गोवा येथून हुबळीच्या दिशेने जाणारी तामिळनाडू येथील रिकामी ट्रक काळी नदीत बुडाला। तर सदर ट्रक चालक बालमुरुगन वय वर्ष 32 राहणार तामिळनाडू याने ट्रकच्या केबिनवर येऊन आरडाओरडा केल्याने येथील स्थानिक मच्छीमारांनी सदर चालकाला बाहेर काढून कारवार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। तर आणखीन एक मागून येणारा ट्रक त्याने अचानक ब्रेक मारल्याने बाल तो बचावला। तर सदर ब्रिज 1982 साली बांधण्यात येऊन 83 साली हा ब्रिज सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला होता। तर 2009 साली सदर ब्रिज रिपेरी देखील करण्यात आला होता। तर सदर ब्रिजची कॅपॅसिटी तसेच प्रमाणपत्र योग्यरित्या न दिल्याप्रकरणी IRB कंपनीवर केस दाखल करण्यात आली आहे। तर शेजारूनच असणाऱ्या 8 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन ब्रिजवरून सध्या फक्त दुचाकीस्वारांना सोडण्यात येत आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांकडून नवीन ब्रिजची कॅपॅसिटी चेक करण्यात येत असून त्यानंतर कोणकोणत्या वाहनांना सोडण्यात येईल याबद्दल विचारणा करण्यात येणार आहे। त्यामुळे कर्नाटकातून गोवा राज्यात जाण्यासाठी सध्या एकमेव असलेला अनमोड हा मार्ग सुरू करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही असे आता दिसून येत आहे। तर सदर जखमी चालकाची पाहणी कारवार भागाचे आमदार सतीश सैल यांच्याकडून करण्यात आली असून आपण अनेक वेळा सदर ब्रिज मोडकळीस आल्याचे अनेक बैठकीत सांगूनही याकडे दुर्लक्ष केल्याचेही यावेळी सांगण्यात आले। तर सकाळपासून बोटद्वारे आणखीन कोणी न बुडाल्याची पाहणीही करण्यात येत आहे। तर कर्नाटकातून गोवा राज्यात जाण्यासाठी चोरला तसेच अनमोड मार्ग अवजड वाहनांना बंद केल्यामुळे ही सर्व अवजड वाहने कारवार मार्गे गोव्याला जात असल्याने सदर ब्रिजवर लोड पडल्याने सदर ब्रिज मोडल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे। समर्थ वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। ಇವತ್ತು ಯಮನ್ ಇಂಡಿಯಾ ಕಟ್ಟಿದಂಥ 82ನೇ ಸಾಲಿನ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬಿದ್ದಿದೆ, ಕುಸಿದಿದೆ 3 ಕಡೆ ಕುಸಿದಿದೆ। ಏಕಾಏಕಿ ಒಂದು ಟ್ರಕ್ ಮೇಲಿತ್ತು, ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಟ್ರಕ್ ಇತ್ತು, ಅದು ಬಚಾವಾಗಿದೆ। ಒಂದು ಟ್ರಕ್ ಕೆಳಗಿಳಿದು ಅದರ ಡ್ರೈವರ್ ಮಾತ್ರ ಕ್ಯಾಬಿನಲ್ಲಿ ಇದ್ದ। ಆಮೇಲೆ ಸ್ಥಳೀಯರು ಹೋಗಿ ಅವನನ್ನು ನಮ್ಮ ಬೋಟ್ನವರು, ಸ್ಥಳೀಯ ಬೋಟ್ನವರು, ಫಿಷರ್ಮೆನ್ನವರು ಹೋಗಿ ಅವರನ್ನು ತಂದು ಈಗ ಇಲ್ಲಿ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಅವನು ಚೇತರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಅಂಥದ್ದೇನು ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ಅವನಿಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಮಾಡಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಸ್ಕ್ಯಾನ್ನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ರಿಪೋರ್ಟ್ ಬಂದರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಳ್ಳೆಯ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೂ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೇವೆ। ಬಟ್ ಒಂದು ಮಾತ್ರ ಭಾಳ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇದೊಂದು 5 ವರ್ಷ ಹಿಂದಿನಿಂದ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮುರಿಯೋದು ಪಕ್ಕ। ಯಾಕಂತೇಳಿ ಇದು ಸೇಗಾಗಿದೆ, ಇದರ ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಇಲ್ಲ। ಈ ಹೊಸದಾಗಿ ಏನು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಈ ಓಲ್ಡ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ।